पावन तुझे पावन तुझे पावन तुझे पावन तुझे। म्हणून तीर्थ अवघीच तीर्थे या पृथ्वी क्षेत्रावरती जेवढे तीर्थ आहेत सगळ्या तीर्थांचं स्नान कुठं करतो? समुद्रामध्ये स्नान केल्यावर तर सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं, परंतु हे सगळं सौलभ्य आमच्या पंढरपूर मध्ये चंद्रभागा डोळ्यांनी पाहिली, सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं फळ मिळतं। म्हणून रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हे महान तीर्थ आहे। रुक्मिणीनं घेतलं, सगळ्या स्त्रियांना दिलं आणि भगवंत आणि ब्राह्मण देव जेवले, यथेष्ट जेवले। संध्याकाळच्या वेळी खूप गप्पा रंगल्या गेल्या। भगवंतांनी सांगितलं, अरे सुदामा, ऋषीच्या आश्रमामध्ये आपण शिकण्याकरता होतो, घरी गेला, लग्न वगैरे झालं का नाही? ब्राह्मण देवाने सांगितलं, प्रभू तुमच्या कृपा आशीर्वादाने एक विवाह झाला। विवाह झाला, नाव काय मग वहिनीचं? सुदामा महाराजांनी सांगितलं, सुशीला। भगवंतांनी सांगितलं, सुशीला जर नाव असेल, वहिनीनं पाठवलंय तर असं खाली पाठवलं नसेल, काहीतरी माझ्या करता दिलं असेल, खाऊ काहीतरी दिला असेल। सुदामा महाराजांनी आपल्या बंगल्यामध्ये ती पोटळी दाबली होती पोह्याची, एवढ्या मोठ्या ऐश्वर्यासमोर कुठं काढ, काय दिलं माझ्या करता? ब्राह्मणांनी सांगितलं, सुदामा महाराजांनी सांगितलं, अरे कन्हैया, लहानपणीचा जसा तुझा स्वभाव, आणखी नटकट स्वभाव तुझा जायला तयार नाही। अरे माझा विवाह झाला कन्हैया, तुझा वगैरे विवाह वगैरे काही झाला का नाही? भगवंतांनी सांगितलं, आमचं नंतर पाहू, आमचा भरपूर मोठा गरज आहे, परंतु मला वहिनीनं काय दिलं हे सांग। सुदामाने सांगितलं, कन्हैया, ज्यावेळेस आपण गुरु आश्रमामध्ये राहायचो किती मोठं प्रेम होतं आपल्या दोघांचं। गुरु कधी पण आपल्या दोघांचंच नाव घ्यायचं। सुदामा आणि कृष्णाची मित्रता गुरुजी सुद्धा वर्णन करायचं। भगवंतांनी सांगितलं, ते झालं, परंतु वहिनीनं माझ्या करता काय खाऊ दिला? सुदामा महाराजांनी सांगितलं, अरे कन्हैया, बोलता बोलता एवढं बोलून जातोस, अरे तुला माहितीये गुरु माताने एक वेळेस आपल्याला लाकडी आणण्याकरता जंगलामध्ये पाठवलं होतं। आपण दोघंही जंगलामध्ये गेलो आणि अचानक लाकडं तोडता तोडता वातावरण बदललं, हवा सुटली, भयंकर मेघ आकाशामध्ये दाटून आले, ढग आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। कन्हैया, या मुसळधार पावसामध्ये जंगली प्राण्यापासून वाचण्याकरता आपण एका झाडावरती जाऊन बसतो, माहिती तुला आठवतं? भगवंतांनी नाही बिलकुल। अरे एवढी भीती वाटू लागली, एवढी थंड हवा, भगवंतांनी सांगितलं, बिलकुल मला आठवायला लागले, सुदामा महाराज, या थंड थंड हवामध्ये तुमचे दात कसे कडकड कडकड वाजू लागले। भगवंताला काहीतरी सांगायचं होतं। सुदामा महाराज सांगितलं, अरे कन्हैया, खूप नटकट आहेस बाबा तू। भगवंतांनी सांगितलं, माझ्या करता वहिनीनं काय पाठवलं? सुदामा महाराजांनी पोटली दाबली होती। भगवंताला वाटलं किती लाजायला लागले ब्राह्मण देव। भगवंतांनी हात वर केला, पोटली पडली, झपकन भगवंतांनी धरली आणि पाहिलं, भगवंतांनी हजारो जागेवरती ठिगळ लावलेले सुशीला मातानी कशी तरी गाठ बांधलेली, जीर्ण वस्त्र झालेलं, ती गाठ सोडली आणि पाहिलं, 4 घरचे तांदूळ, 4 घरचे पोहे, काही लाल पडलेले, काही पिवळे पडलेले, काही तुकडे झालेले, सांगायला लागले, आम्ही 4 घरचे, आम्ही एका घरचे नाहीये, थोडे थोडे मागितलेले सुशीला मातेनं। भगवंतांनी मुठभर पोहे घेतले आणि आपल्या मुखामध्ये टाकले। भगवंतांनी एका लोकांचं राज्य सुदामा महाराजाला देऊन टाकलं, दुसराही घे, मुठभर घेणार इतक्यामध्ये रुक्मिणी माताने हात धरला। महाराज, हा प्रसाद आहे, साधूचा प्रसाद आहे, आणि प्रसाद एकट्याने नसतो खायचा, वाटून खायचा। ब्राह्मणाला जे द्यायचं होतं भगवंतांनी देऊन टाकलं। शुद्ध भाव देखून या सुदाम्या ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, ब्राह्मण पोहे घेऊन भेटी लागे गेला, पोहे घेऊन
लागो विरोधाचा धर्म जागो त्याच्यासाठी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्ये पिढीला, मुठभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. भगवंतानी सुवर्णाचा गाव देऊन टाकला. सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि एक दिवस सुदामा महाराज द्वारकेमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भगवंताला नमस्कार केला, भगवंताची भेट घेतली आणि आपल्या गावाला वापस निघाले. आणि भगवंताचा जप करत 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 नामाचं चिंतन करत करत आपल्या गावामध्ये आले. जिथं झोपडी होती तिथं महल दिसू लागले. आश्चर्य वाटलं सुदामा महाराजांना. सुवर्णाचे महल कुठं दिसायला, कसे दिसायला लागलेत. आपलं हे गाव होतं. हे कदाचित सुदामा महाराजांना वाटलं आपण रस्ता चुकलो काय, दुसऱ्या गावामध्ये कसं आलो आपण. वापस फिरले इतक्यामध्ये अंतपुरामधून सुशीला माताने पाहिलं आणि 16 शृंगार करून बसलेली होती सुशीला माता. पंचारती आणली ताटामध्ये आणि सुदामा महाराजांच्या जवळ आली. गंध लावला, तिलक लावला, आरतीचं ताट ओवाळू लागलं. सुदामाने सांगितलं, अगं सुशीले तू? मी सांगितलं, महाराज मी तुमची अर्धांगिनी. सुदामाने सांगितलं, हे एवढं मोठं वैभव मी ज्याच्याकडे गेलात त्यांनी दिलं महाराज. सुदामाने सांगितलं, मी मागण्या करता नव्हतो गेलो, मला नाही पाहिजे हे. मी भगवंताच्या दर्शनाच्या लालसेनं गेलो होतो, मला नको हे वैभव. सुदामा महाराज निघाले. सुशीला माताने सांगितलं, प्रभू तुम्हाला नको असेल तर मी कशाला थांबू इथं, मी सुद्धा तुमच्या पाठीमाग. भगवंत प्रगट झाले रुक्मिणी मातेसह. भगवंताने आशीर्वाद दिला. सुदामा महाराज तुम्ही मागायला आले म्हणून मी नाही दिलं, माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला दिलं. माझा प्रसाद आहे हा, माझी माया तुम्हाला काही बाधित करणार नाहीये. तुम्ही इथे राहा, लोकांनाही दान धर्म करा आणि माझ्या भक्तीचा प्रचार प्रसार करत राहा. आशीर्वाद दिला आणि भगवंताचा प्रसाद समजून सुदामा महाराजांनी त्याचा स्वीकार केला. याबरोबर वसुदेव महाराजांनी यज्ञ उत्सव केलेला आहे. सुभद्रा हरणाची कथा सांगितली. शेवटी वेदस्तुती संकट मोचन सांगितलेले. 3 देवामध्ये सगळ्यात मोठा देवता कोण? भृगु महाराजांनी परीक्षा घेतली. सगळ्यात मोठा देवता भगवान विष्णू याचा निर्णय केलेला आहे. एक वेळेस क्षेत्रामध्ये भगवंताचे मुलं नातू झालेले भरपूर 56 करोड यादव वाढलेले. एवढं मोठं यादव. त्या जांबवतीचा एक मुलगा आहे पहा, त्याचं नाव आहे सांब. काही मुलांनी त्या सांबाला काय केलं, साडी घातली, पोटावरती चिरगुट गुंडाळले, मोठं पोट केले सांबाचं. आणि प्रभास क्षेत्रामध्ये नारद, वशिष्ठ, विश्वामित्र, दुर्वासा ऋषी बसलेले. ऋषीकडे घेऊन गेलेले त्या सांबाला, साडी घातलेली मुलाला. आणि मुलांनी विचारलं दुर्वासा ऋषीला, महाराज आमची ही कन्या आहे, गरोदर आहे, हिला मुलगा होईल का मुलगी होईल? दुर्वासा ऋषी डोळे झाकू लागले. काहीच कळना, काहीच दिसना झालं. दुर्वासा ऋषीला कळालं की साधू लोकांची चेष्टा करायला लागली ही मुलं, भगवान श्रीकृष्णाची. दुर्वासा ऋषीनं श्राप देऊन टाकलं, मुलांना आमची चेष्टा करायला लागला, मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, मोठं मुसळ होईल म्हणे. आणि महाराज मुलं घाबरले, पळतच निघाले. द्वारकेमध्ये गेले, गाठोड काढलं बाहेर, त्याच्यामध्ये एक लोह मुसळ निघालं लोखंडाचं. उग्रसेनाच्या सांगण्यावरून त्याला बारीक केलं, त्याला श्रापित मुसळ आहे, बारीक केलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. एरका नावाची घास निर्माण झाली त्याच्यापासून. आणि तीच यदुवंशाच्या विनाशाला कारणीभूत ठरल्या गेली. भगवंताच्या अवताराचं वर्णन केल्या गेलं. भक्तीच्या या कलियुगामध्ये एवढे दोष आहेत. किती दोष आहेत कलियुगामध्ये, भयंकर कलियुग चालले. आणि या कलियुगामध्ये सुद्धा कलियुगाच्या दोषापासून वाचण्याकरता भगवंताचं नाव आहे. भगवंताचं नाव घेतलं तर कलियुगातले दोष आपल्याला काहीच करू शकणार नाही. कितीही दोषांनी भरलेलं कलियुग असू द्या,
परंतु भगवंताच्या नामापुढं सगळे दोष निर्दोष होऊन जातात. असं हे भगवंताचं नाम. अवधूत उपाख्यान सांगितलं दत्तात्रयानी. 24 गुरुची कथा सांगितली. आपल्याकडे वेळेचा अभाव. संसाराचे भोग जेवढे घेतले, संसाराच्या भोगाची आसरत सांगितली. किती भोगलं तरी संसार हा काय भोगावाच वाटतो. इथं भगवंताचं नामच असं आहे की परिपूर्णतम आहे. म्हणून भगवंताच्या नामाची रात्रंदिवस चर्चा करण्याचा हेतू सांगितला गेला. 12 स्कंदामध्ये परीक्षितनं सांगितलं, महाराज आज 7वा दिवस, आता तक्षक येईल, मला दंश करेल. सुखदेव महाराज, माझी मृत्यू होऊन जाईल. सुखदेव महाराजांनी सांगितलं, अरे परीक्षित, तू मरणार आहेस अशी मिथ्या बुद्धी काढून टाक. तू भगवंताचं चरित्र ऐकलेस आता. अरे आत्मा मरणार नसतो, काही नसतो. आत्मा मेल्या जात नाहीये. शरीर निघून जात असत. आत्मा हा अमर आहे. परीक्षेच्या डोक्यावरती हात ठेवला सुखदेव महाराजांनी. परीक्षितला सांगितलं, परीक्षित, या संसारामधून कोणीच जात नाही. फक्त शरीर जात राहत. जैसे चित जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन ते वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. जाते नहीं है कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. म्हणून कुणीच जात नाही महाराज. कपडे बदलतो. आपलं नवीन जुनं कपडे झालं की टाकून देतो, नवीन कपडा धारण करतो. तसंच आत्मा या कपड्याला सोडून देते दुसऱ्या कपड्याला. परीक्षितला दिव्य ज्ञान सांगितलं. परीक्षितनं सांगितलं, महाराज तुमचा आशीर्वाद आहे. आता मला कळालं, शरीर जाणारच आहे. आत्मा हा अमर आहे. आत्म्यामध्ये स्थित केलं. असे करोडो तक्षक आले मला चावले तरी माझं काही बिघडणार नाही महाराज. माझं तत्व याच्या पेक्षा वेगळं आहे. आणि परीक्षित महाराजांनी शेवटचा नमस्कार केला सुखदेव महाराजांना. सुखदेव महाराजांनी आशीर्वाद देऊन निघून गेलेले. सुखदेव महाराज आता दिसेनासे झाले. परीक्षित महाराजांनी अनुसंधान केलं, आत्म्याचं स्मरण केलं, आत्म्यामध्ये स्थित झालेले. विदेही अवस्था प्राप्त झालेली या कथेच्या माध्यमातून परीक्षित महाराजांना तक्षक चालत आलेला आहे. आणि तक्षक जवळ आला. सुखदेव महाराजांच्या सांगण्यावरून स्थित राहिले. परीक्षित महाराज आत्म्यामध्ये स्थित झाले. तक्षकाला परीक्षितला दंश केला. भस्म होऊन गेला देह. आणि वैकुंठामधून दिव्य विमान आलं. चतुर्भुज रूपामध्ये परिणित झाले. परीक्षित महाराज दिव्य विमानामध्ये बसले आणि विमान वैकुंठामध्ये निघून गेलेले. बोल भक्तवत्सल भगवान. या माध्यमातून परीक्षेचा उद्धार झालेला आहे. आपण जर याच माध्यमातून अशीच कथा ऐकली, याही कलियुगामध्ये ही कथा आपल्याला तारणारी झालेली सेवा. 7 दिवसापर्यंत आमचे गावचे श्री भजनानंदी माधवराव गणपतराव धर्मे यांच्या माध्यमातून कथेचं आयोजन करण्यात आलं. अधिक मास अधिकस्य अधिकम फलम ही सुवर्ण संधी त्यांनी साधली आणि संधीचं सोनं केलं. 7 दिवसापर्यंत ज्यांची साथ आम्हाला लागली, आमचे हरिभक्त परायण आप्पा कुलकर्णी, अतिशय सरळ स्वभाव ज्यांचा, भगवंता करता ज्यांनी जीवन समर्पित केलं. आजही कार्तिक मासामध्ये 1 महिनाभर जे काकडा करत राहतात आणि वेळोवेळी भजन जिथे असेल भजन तिथे ते विराजमान असतातच. धावंती रसलंपटा असं ज्यांचं वैभव. आप्पा ज्या 7 दिवसापर्यंत अतिशय ज्यांनी कथेला साथही केली आणि आमच्यावरती सुद्धा खूप मोठा स्नेह ठेवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमचे जाधव
जाधव सर अतिशय दिव्य वादन ज्यांनी महाराजांनी केलं. एवढी मोठी कला आहे महाराजांमध्ये. कोणताही राग म्हणा तर महाराज वाजवायचे. 7 दिवसापर्यंत वेळेवरती येऊन महाराजांनी सरळ अंतःकरणाने वाजवलं. महाराजांचे धन्यवाद. मृदंगावरती ज्यांचा पाण्यासारखा हात चालतो, तरुण अवस्थेमध्ये परमार्थाला लागले आणि परमार्थाचं प्रेम अंतःकरणामध्ये, वादक भरपूर आहे परंतु परमार्थाकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, असे आमचे सोमेश्वर महाराज, ज्यांचे इथे एक दिवस कीर्तनही आपण श्रवण गायन केलं. आणि एवढी मोठी कला असून सुद्धा नम्रता सुद्धा अंगामध्ये, सरळपणा सुद्धा अंगामध्ये आमचे सोमेश्वर महाराज 7 दिवसापर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली आणि इथून पुढेही साथ देत राहावं वेळोवेळी, आहे का नाही, अशी आपण त्यांना विनंती करूयात. आणि ज्यांच्या माध्यमातून आमचं इथे आगमन झालं, येणं झालं, ज्यांनी या सप्ताहाचं मार्गदर्शन केलं, आहे ना, एवढं मोठं वैभव असून सुद्धा, कीर्तनकार असून सुद्धा, कथाकार असून सुद्धा स्वतःला विसरून, आहे का ना, जे इथे येत राहिले, हरिपाठ सगळा लावाजमा ज्यांनी जमा केला. आणि आज बघायला लागलं तर तुम्ही एवढ्या दिव्य रूपामध्ये ही कथा संपन्न होत चाललेली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा समर्पित व्हायला लागलेली, समाप्तीकडे चाललेली आहे. ज्यांचं उद्याच्याला काल्याचं कीर्तन आहे, ज्यांच्या वाणीच्या माध्यमातून या सप्ताहाचा शेवट होणार आहे, असे आमचे पोपट महाराज. एकदम सरळ अंतःकरण, आमच्यावरती खूप मोठा स्नेह केला महाराजांनी. 7 दिवसापर्यंत विचारत राहिले महाराज कसं आहे काय सगळं. महाराजांनाही धन्यवाद. आणि झालेली सेवा तुम्ही सर्व महिला मंडळ इथे 7 दिवसापर्यंत येत राहिलात. आमच्या गावातले धर्मे परिवार भरपूर आहेत, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आम्ही जेवायला गेलो, अगदी प्रेमाने त्यांनी जीव घातलं. त्या माता माऊलींना धन्यवाद. आता त्यांच्या ऋणामधून तर आम्ही काही उरीण होऊ शकत नाही तुमच्या कोणाच्यात, परंतु तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊ शकतो. काय द्यावे यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. एवढंच मी करू शकतो की तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊ शकतो. तुमच्या प्रत्येक माता माऊलीच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. काही पुरुष मंडळी आहे, सगळ्यांना धन्यवाद. ज्यांच्या प्रांगणामध्ये, या मंदिरामध्ये ही सेवा संपन्न झाली, ती रामभक्त हनुमंतराय, या हनुमंतरायाच्या चरणावरती हे वाक पुष्प समर्पित करायचंय. आणि आमचे यजमान आहेत, यजमानांची इच्छा आहे, त्यांचे सपरिवार इथं आलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे चिरंजीव कर्ण इथं आहेत, त्यांनी सुद्धा या कथेमधून काहीतरी बोध घ्यावा. आणि हा जर बोध घेतला प्रत्येकानेच, त्यांनीच नाही, कथा सफल होऊन जाईल बरं का. आणि कथेचं फळ आपल्या घरामध्ये घेऊन जायचं, इथंच नाही, घरामध्ये नाही. घर कोणतं? आपलं अंतःकरण. अंतःकरणामध्ये ही कथा सतत ठेवायची. सतत काम करते वेळेस उठता बसता गाता झोपता कथा जर राहिली ना, मग माणूस वाईट मार्गाला निश्चितच लागू शकत नाही, निश्चितच लागू शकत नाही. जर विश्वास असेल मनामध्ये ठेवायची, एवढं फळ घरामध्ये घेऊन जायचंय. आणि पुनश्च एक वेळेस झालेली सेवा इथे समर्पित करतो. आणि ग्रंथ पूजन गुरुजी आलेले प्रवीण.